नमस्कार मंडळी, परत एकदा स्वागत आहे आपल्या प्रल्हाद भाऊ या चॅनलवरती आणि अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आता जी तुम्ही वाडी बघत आहात, इकडे केळीची वगैरे ही वाडी बघत आहात, तर ही वाडी आपली आहे. आणि आज माझा असा विचार चालला आहे की या वाडीमध्ये आपण एक गार्डन बनवूया, लहानच मिनी गार्डन असं. तर मग चला पाहू, डायरेक्टली तिथे जाऊन बघू आपण की कुठं काय करायचं काय नाही, कसं आहे आपली वाडी, आणि तिथे जाऊन बघू कसं आपण गार्डन करूया ते. इकडे केळी वगैरे आहेत मस्त, तिकडे फुलांची झाडे आहेत. तर गार्डन कसं करायचं ते ठरवू डायरेक्ट आपण तिथं वाडीमध्ये जाऊन. वाडी तर तुम्ही आता बघितलीच आहे आपली वाडी कशी आहे, आणि त्याच्यामध्ये गार्डन करायचा हा माझा विचार म्हणजे फार वेगळा एक विचार चाललाय माझ्या डोक्यामध्ये. तर बघूया, चला. तिकडे फार झाडं आहेत आणि काय लाकडं वगैरे दिसतात, तर आपण ती सगळं पहिल्यांदा साफसफाई करून घेऊ. तर आपल्याला लागेल त्याच्यासाठी पंजा, तो तर नाही आहे म्हणून घेऊया कोयता. आपल्याला कोयता लागेल, कोयता घेऊ आणि जाऊन बघूया तिकडची झाडे वगैरे थोडी तोडू आपण, कारण की आपल्याला गार्डन बनवायचे म्हणजे काहीतरी मोकळं झालं पाहिजे. तर चला मग जाऊ. त्याच्यासाठी आपल्याला लागेल कोयता. कोयता तर घेतला. हे आमचा घर आहे असाच बंगार. तिकडं आता नवीन मीटर बसवला आहे, डायरेक्ट रिचार्जवाला हो मीटर आहे. तर चला आज जाऊ आपले डायरेक्ट आपले गार्डनमध्ये. पहा मस्त आपली दाराशीच कशी वेल मी बनवून दिली. इथं पण विचार चाललाय, लहान लहान झाडे लावलीत बघा. झाडं आहेत ती आपण आपल्या गार्डनमध्ये नंतर नेऊन लावू. तर आपलं घर आणि घराशीच गार्डन असेल तर किती भारी वाटेल. तर असाच करून विचार केला की गार्डन करू. हे बघा, इकडं ही वेलींची झाडं आहेत मस्त, त्यांना फुलं आलीत, फुलं पण चांगली आहेत. असं याच्यावरूनच हे सगळं पाहूनच विचार केला काय हे सगळं तर आहे, मग गार्डन तर बनवू. हे बघा मस्त इकडं आहे, ते नाव तर नाही मला माहीत, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. इकडं वांगी पण आहेत, म्हणलं वांगी लागले आहेत. इकडं पहा पहा, एक आता लागत आहे वांगी. अशी भरपूर झाडं आहेत. तिकडं आंबाडी आहे. कचरा पाहासाल तर कचरा पहा किती आहे. त्याच्यासाठी आपल्याला दोघं तिघं पोसे लागतील, ते आपले मग गवसू. पण आता मला जितका होईल तितका तर मी करन. पहा ना, केळी इकडं, पिशवी तिकडं टांगून ठेवला आहे. तिकडे तोंडवळा पण लागलीत का काय रे? पहा, लागली तर सांगा. तुम्हाला जर तोंडवळा लागत हवी तर सांगा, मला घेऊन जायचं असेल. इकडं पहा ही कसे. तर वाडी पहा, याच्यामध्ये गार्डन करायचं आहे. तर आपलं गार्डन होईल काय नाही त्यात नाही मला माहीत, सांगता तर नाही आहे. फुलपाखरू, वाव, अरे उडून गेला काय काय. पहा आपली वाडी, याच्यात आपल्याला गार्डन बनवायचं आहे. इकडं मस्त काय पाणी बिणी तर नाही बसवणार, पण नुसतीच फुलांची झाडं लावून काय काय त्याच्यात मालजाईत जितका करता येईल तितका करून गार्डन बनवून मी. पहा इकडं आधी वाळके लावेल होत्या ना मी, वाळका बिळका आम्ही वाळकीचा तर एक येल नाही दिस. आणि राताणी भेंडा तर काय आखी वाळून गेली. आता ही आपली आहे फणस. हे काय कसला झाड आहे मला तर नाही माहीत. पहा काजू, इकडं मोठमोठी झाडं आहेत. पपई पहा ना, पपया पहा ना किती लागलेत. होय, पिकली तर इजा मग खायला. तसा मी देणार तर नाही आहो, फार चिकट्या आहो मी, कोणाला देणार पण नाही. आंबाडी लोकांनी पार नेन खाली. तिकडं केळा पण लागली आहेत. मी पहा, केळा पण नाही देणार तुम्हाला. केळा तर भलती लागेल आहेत. इकडे वाळक्या होत्या ना, वाळका बिळका पाहून इकडं आपले काही कौदरीची काय कसली झाडं नाही मला माहीत, आखी मरून गेली. त्या केळी पहा आमच्या तवादी, केळीच पहा तुम्ही, केळा लागेल आहेत. आंबा तोडून टाकलाय बाबाने, त्या आईची. तो तिकडे पहा वाळूक आहे.
दिसलाय का काय एक वाळूक तर दिसलाय. चला आता आधी वाळूक दिसलाय म्हणजे वाळूक पाहू घ्या. चायची इकडं कुपे पण आहे का काय एखाद आहे ना. हो पहा, हे पहा त्याचा येईल तिथून पडलाय. आखा येईल वाळून नुसता वाळूक आहे. हो पहा ना, हो पहा वाळूक. हो ये पण येथे इकडं आहे. गवत 2 वाळक आहेत आपल्याकडे सापडले आहेत मस्त पैकी. हे पहा ना कशी. आता आपले मस्त पैकी वाळका कापून खाता आधी. चला मग कसा घ्याव कसा नाही येईन ते पडत आहे ना. घेतली आहे तू वाळका. चला आता खावता एखादा आपलं गार्डनाचा विचार चाललाय. इकडं गार्डन कसा बनवायचा आहे त्यात. पण आधी आपले वाळका खावता. थोड्या दिवसातून सापडले आहेत तर वाळका पण आखी पिकून गेली. हे कशाचा झाड आहे हे पण माहीत हा ते कमेंट कर जास. इथलं काय रीते आपले सांगते तर याच्या पातवाड करत येतात. हे पहा इकडं ते झाडा आळूचा झाड आहे. आंबाडी केळी पहा ना तुम्ही. केळीच पहा, दुसरा काय नको पहा. केळा लागली भलती. आधी आता आपले वाळूक खावता. तर वाळूक तर कापून खाल्लाय. तुम्हाला पण लागाल तर या कापान घेऊन जा तुम्ही पण. तर मग कमेंट करून सांगा की याच्यात गार्डन कसा बनल आणि कसा करू. म्हणजे का तुम्हाला पण आवडला आहे का सांगा. गार्डन कसा करायचा, काय कुठं कसा करायचा, झाडा कोणची लावायची. तुमच्याकडे झाडा हवी तर दिजास मला पण. म्हणजे हा की इथं आपल्याला गार्डन हे सगळे आता आंबाडीचे वगैरे ते आपले सगळे कापून टाकू. फुलांची झाडा फक्त लावून. त्या तिकडं मस्तपैकी एक होता. ह्या फुलाचा झाड होता एक मस्त. पण त्या काय कसा तर आखा मरून गेला. कीड लागली का त्याला. ह्या वांगी तर भरते आहेत. वांगी लागली तर सांगा. तुम्हाला जर वांगी लागतील तर सांगा. येईन मला वांगी द्यायचा. पपया तर नाही मागदाशी नको. इकडं फुलं आहेत दिसायला का नाही तुम्हाला. नाही दिसायची. थांबा दाखवतो कशी फुलं आहेत ती. घ्या ना सूर्यफुलांचं वर लागली ते एकदम. हो त्याचा होडा मोठा झाड. हो नजर पण आहे पोहोच. होडेवर लागले आहेत. हात पण आहे पुरं. हात नाही का पाय नाही पुरं. होडेवर. आणि ही आहे शेवंती. तिला पण आता दोडं आलं म्हणजे फुला तर लागतीलच. जाऊ काय तुम्हाला पण. नाही मी तर पक्का चिकट्यात नाही देणार. नाही रे तर चिकट्या तर नाही. आता कोण नाही आठवत कसा द्या तुम्हाला. कारण सांगा. आलू आला वाळक्यात. वाळके काय रे आपले केळे ते लावून. केळा पहा ना कशी. पहा ना आपल्या केळी पहा जिकडं तिकडं का. हय वर इकडं अजून हे अजून नाही काय आहेत का ती तिकडं आहेत दूर आहेत ती. दिसले का आता. पहा आपले गार्डनात केळी आहेत मस्तपैकी. केळी आहेत. फुलांची झाडा पण आहेत. फुलांच्या वेली पण आहेत. आपल्याला जसा पाहिजे तसा गार्डन. फक्त इतकाच काय कचरा आहे. दोघं तिघं पोसे घेणं हे कचरा हा साफ करायला लागल. झाडा वगैरे सगळे तोडून वांग्यांची ठेवायला लागते. इकडं खूप आहे. खूप चांगली करून गार्डन वाटला पाहिजे. गार्डन आहे असा काहीतरी वाटला पाहिजे. साफसफाई करून हे आता हे इकडं वेलींची झाडं आहेत. आणि त्याच्यात ही पहा ना वाटूची झाडा कसली बोरांडा काय आहेत. ह्या सगळ्या गवत उपटून टाकून मस्तपैकी साफसफाई करून दगडी बिगडी सगळ्या इचवून एकदा गोळा करून ठेवायला लागते. माझा तसा एक विचार चाललाय. असा विचार आहे की गार्डनात कसं ते प्राण्यांचं पुतळं जे लावून ठेवतात स्टॅच्यू
ते स्टॅच्यू बनवायचे आहेत आपल्याला. एक स्टॅच्यू मोठं खास म्हणजे वाघाचा स्टॅच्यू मोठं बनवायचा आहे. आणि इकडं हरणी बिरणी इकडं मस्त, तिकडं हा मस्त एखाद बारीकच तळा करून त्याच्यात साईडला प्राणी ठेवून हा माझा विचार आहे. तर काय त्या सगळा करायचं का नाही ते पाहू आपले दुसऱ्या व्हिडिओमध्ये. पण आता फक्त व्हिडिओ असाच बनवतोय काय याच्यात गार्डन कशा प्रकारे करून कसा करायचा तो फक्त एक विचार करतोय. साफसफाई ती करायची आहे. तर आता आपले गार्डनाचा व्हिडिओ तर बनवू, पण डे बाय डे, डे 1 डे 2 अशा प्रकारे आपले व्हिडिओ बनवू. साफसफाई तिथं करू व्हिडिओ. आता गार्डन चांगला आहे म्हणजे मनात एकदम हे जे वाटलं आहे. पुन्हा काय ना कशी एक नंबर. याला काय रे ती आपल्या मोखमली आहे, लागली तर सांगा. आणि हे दोडं पण लागलं तर सांगा. वांगी बिंगी लागतील तर सांगा. इकडे केळा आहे का, केळा देईन तुम्हाला. हर तिकडे नाही हो, फणस आहे आता. आणि यार डोक्याचे वर होईल नजर पण पोहतो. थोडी मोठी चिंच आहे त्याच्याच समोर. मस्त पैकी आता गार्डन बनवला तर एक नंबर वाटेल. पण आता गार्डन बनवायला 4-5 जोडीदार लागतील. तर ते गौसन मी गार्डन बनवन. हां तिकडं वाळका लागली तर सांगा. तर मग आपला वाडी तर पाहिली हवी. याच्यात गार्डन बनवायचा प्लॅन चालला आहे. तर कमेंट करून सांगा कसा बनवू गार्डन. तुम्हाला आवडेल, तुम्हाला वाटेल तसा सांगा. मी तसा बनवायचा प्रयत्न करीन. आणि आता भेटू आपले लवकरच. हे आपला गार्डन इकडं आपल्याला गार्डन करायचं आहे. तर भेटू आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये ज्याच्यात आपण गार्डन बनवू. तर मग चला बाय बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओत. आणि आपला पूर्ण गार्डन पाहायचा आहात तर आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल करेल हा तर आताच करून ठेवा सबस्क्राईब. कारण की आता आपला इकडे गार्डन बनणार आहे. गार्डन पाहायला किती दूर दूर हिंडतात. तसं आता मी आता घराच्या जवळच एक गार्डन बनवून बारीकच त्या पाहायला चाहा तर तुम्ही आपल्या पेजला आताच सबस्क्राईब करून ठेवा. लाईक करा. व्हिडिओ कसा वाटला हा तर कमेंट करून सांगा. गार्डन कसा करायचा ते पण सांगा. इकडं काय पपया बिपया लागली, पपया केळी लागतील तर सांगा. मग आणून देईन. तसा घरपोच तर नाही करायचं पण. तर मग भेटू आता लवकरच आपले डे 1 या व्हिडिओमध्ये. तर मग तितक्यासाठी बाय बाय.